हे? हा? आणि कुठे शिकलीस हे सगळं शिकून काय करायचंय? काय नाही ग, काम चुकारायची काम चुकार पोर येते, काम नकोत ना करायला म्हणून ही सगळी थेर हवी आहेत. हे काय हिच्या हातात देऊन ठेवलंय सगळं आणि स्वतः ही थेर करतेय. आणि त्यात काय आता हाताला लागलंय म्हणून दिवसभर बोंबलत फिरेल, म्हणजे कामाच्या नावाने बोंबा बोंब ना? नाही नाही नाही, असं काय नाही होणार, मी करते ना. दे दे. आता कशाला आलीस इथे? आतापर्यंत माझे हात दुखत होते ना. आई बघ, माझ्या हाताला खूप मुंगे आलात, माझे हात दुखतात आहे ग आई. काव्या आती करू नको आत्या. अगं नमा, आई तुला काय का पुळका हिचा? चला आधी आत हो. नमा आत हो. चल चल चला. आणि काय ग, हे सगळं शिकून काय तुझ्या आईसारखं बनायचंय तुला? असा विचार जरी आला ना तुझ्या डोक्यात तो तिथल्या तिथे मारून टाकायचा. कळतंय का? बॉस केडी, अरे इकडे काय करतोस? बॉस, कोणी बघितलं? बॉस ऐक माझं, ऐक आधी बॉस. मला खूप इम्पॉर्टंट मेसेज द्यायचा आहे तुला. हो ते सगळं ठीक आहे, पण तू आता इकडनं जा. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसर यांच्या केस बद्दल. आई हो. काय झालंय? बॉस, तुझ्या आईच्या केसमध्ये एक क्लू सापडलाय. एक माणूस स्पॉट झालाय. आपली टीम त्याला टार्गेट करायला गेली आहे. बॉस काय करतेस? बॉस काय करतेस? बॉस काय, कुठे? हे बघ केडी, जोपर्यंत मी त्या माणसाला बघत नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार. मी नाही सोडणार आज त्याला. बॉस थांब, आपली टीम ऑलरेडी मागावर आहे आणि मी त्यांच्याशी सतत कनेक्टेड आहे. मी तुला अपडेट देत जाईल ना. तू मला आता तिकडे जाऊ देत केडी. बॉस तू ऐक माझं. हे बघ, घरातलं ना जे काही आहे तुझं तू आवरून ये. मी बाईक रेडी ठेवतोय, आपण लगेच निघूया. ओके? अगं ए, आवरलं का? बॉस प्लीज ऐक माझं. हे बघ, घरातलं इम्पॉर्टंट आहे. तू ते प्लीज लवकरात लवकर आवरून ये. मी बाईक रेडी ठेवतोय. घरातली का? ही पूजा आपण कोणासाठी करतोय ईशा? घरातल्या प्रत्येक माणसासाठी ना. या पूजेचा फायदा कोणाला होणार आहे? घरातल्या प्रत्येक माणसाला होणार आहे. मग घरातला सदस्य म्हणून त्यांनी या पूजेला उपस्थित राहणं गरजेचं नाहीये का? सांग मला. आणि जर एखादा माणूस योग्य वागत नसेल ना तर मला बोलावं लागतं. फोन करताय ना तुम्ही? हो तेच करत होते. करते. माझं सगळं आवरून तयार आहे, मी एकदम रेडी आहे. पूजेची आता काही तयारी करायची आहे का? नाही. मॅक तयार आहेत ना? रूम मध्ये आहेत, तयारी करतायत. बोलवू का? नाही ठीक आहे आवरू दे त्यांना. फोनच उचलत नाही हा मुलगा. कामात काका अजून कसे नाही आले? अगं येणार तुझे डॉक्टर काका येणार, नक्की येणार. त्यांच्याशिवाय आपल्या घरातलं कुठलं कार्य कंप्लीट झालंय का कधी? दया काका ते माझा फोन उचलत नाहीयेत म्हणून मी त्यांची वाट बघतेय. नाराज आहेत आपल्यावर, चिडलेत थोडेसे. आपल्यावर चिडलेत का? इराच्या किडनॅपिंग विषयी आपण त्यांना काहीच सांगितलं नाही असं म्हणत होते. मला परक केलं तुम्ही असं म्हणाले. आपण परक केलं असतं तर एवढं आग्रहाचं आमंत्रण दिलं असतं का काका? फक्त माझ्या बाबांचे मित्र नाहीयेत, अख्ख्या घराचे मित्र आहेत. त्या घरातल्या प्रत्येक माणसाचा किती विचार करतात, सगळ्यांना किती सांभाळून घेतात. आणि या घरातली माणसं बघा. इट्स ओके. मॅक काका तयार आहेत का? मी बघून आले. काका अगदी बरोबर वेळेला आल तुम्ही.
अरे माझी छोटी कौशिकी, माझ्याकरता प्रसाद घेऊन आलीस? आधी तू व्हायचा, हे घे. शाबास. दया, पूजा वगैरे व्यवस्थित? हो. पण तुला सांगतो, आज तू पूजेला आलास, खूप छान वाटलं. अरे हो. म्हणजे आता पूजा खऱ्या अर्थानं पूर्ण झाल्यासारखं वाटतं. असं अगदी बरोबर. काका तुम्ही रागवलात ना माझ्यावर. अहो बोला ना, व्यक्त व्हा. तुम्ही असा अबोला का धरलाय? काय बोलू मी? तुझा कोण आहे मी, है ना? असं काय करताय? मी तुम्हाला जरी काका म्हणत असले तरी तुम्ही माझ्या बाबांसारखेच आहात. अच्छा, म्हणजे तू मला अजूनही तुझ्या बाबांसारखं मानतेस? मी तर तुला माझी मुलगीच मानतो. हा, आता तू मुलीसारखी वागली नाहीस ही गोष्ट वेगळी. मान्य तू हा एवढा मोठा बिझनेस सांभाळतेस, घरातल्यांची काळजी घेतेस, त्यांना काय हवं काय नको ते सगळं बघतेस. पण याच माणसांवर काही बरे वाईट प्रसंग आले तर ते मला समजले पाहिजेत, कारण तो माझा अधिकार आहे. माझ्या नातीला, इराला कोणीतरी किडनॅप केलं, इतकी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवली. एक फोन नाही करता आला.